नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 1 ते ओवी 10च्या सहवासामध्ये आपण जाऊया. विश्वरूप दर्शनाच्या अध्यायामध्ये भगवंतांनी परत अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना, माझं सर्व व्यापी असं जे विश्वरूप आहे त्या ठिकाणी प्रेम ठेव, त्या ठिकाणी तुझं चित्त ठेव. परंतु अर्जुनाचा अनुभव असा की भगवंताचं चतुर्भुज किंवा सगुण साकार जे रूप आहे, तुमच्या आमच्यासारखं जे आहे त्याचा अनुभव घेता येण्यासारखं आहे. ते रूपच फार सुंदर आहे. त्या रूपावरच माझं प्रेम आहे असं अर्जुनाने भगवंताला सांगितलं. भगवंतांनी त्याबद्दल नापसंती व्यक्त केली. परंतु अर्जुन सुद्धा आता भगवंतांना एक प्रश्न विचारणार आहे. तो प्रश्न अत्यंत मार्मिक आहे आणि तो प्रश्न असा असणार आहे की हे भगवंता, तुम्ही मला आपलं सर्वव्यापी विश्वरूप दाखवलं आणि त्याचबरोबर तुमचं सगुण साकार सुंदर रूप पण आहे. त्यातलं कुठलं रूप श्रेष्ठ आहे? कुठल्या रूपामुळे परम प्रेम स्वरूप भक्तीला साधक प्राप्त होतो? हा प्रश्न अर्जुन म्हणतो आता भगवंतांनाच विचारावा. ह्या प्रश्नाचा आधार घेत ज्ञानोबारायांनी आता निरूपण केलेलं आहे. हा भक्तियोग. भक्तियोग म्हणजे अर्थात कळस. ज्ञान, ध्यान, कर्म, योग ह्या सर्व मार्गांवरती श्रेष्ठ असलेला हा भक्तियोग. आणि भक्ती म्हटली की ज्ञानोबारायांचं गुरुप्रेम उफाळून आलंच. अहो, असं वाटतं आपल्या ज्ञानोबारायांनी श्री सद्गुरु अर्थात निवृत्तीनाथांना डोळ्यासमोर साक्षात पाहत असताना त्यांच्यावरच या भक्तियोग अध्यायाचं निरूपण केलेलं आहे. निवृत्तीनाथांकडून योगाचं अंग माऊलींना मिळालं. माऊली साक्षात महायोगी. त्याचबरोबर नामस्मरणाच्या साह्याने भक्ती मार्गाचा उदंड प्रसार माऊलींनी केला. नामस्मरणाची जोड देत योग युक्तीचा आधार घेत त्यांनी साधकांना हा मार्ग दाखवलाय. आपणही ज्ञानोबारायांच्याच मार्गदर्शनाने ह्याचा आनंद घेऊ. सुरुवातच ज्ञानोबाराय सद्गुरूंचा जय जयकार करतात. ते म्हणतात, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे सद्गुरु राया, तू कसा आहेस? तुझा जय जयकार असो, कारण तू शुद्ध आहेस. अज्ञानरूपी अंधकाराचा ज्याला स्पर्शच होऊ शकत नाही असं तुझं शुद्ध स्वरूप आहे. तू अत्यंत उदार आहेस. तू अत्यंत उदार आहेस म्हणूनच तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या उदारपणाबद्दल तू प्रसिद्ध आहेस. आणि ह्या उदार अंतःकरणाने तू तुझ्या भक्तांवर कशाचा अनवरत वर्षाव करतोस? तर आनंदाचा. अजिबात अंतर पडू न देता सर्व भक्तांवर, सर्व शिष्यांवर तू आनंदाचा वर्षाव करतोस. थोडक्यात तुझ्या शिष्यांना सुद्धा परमानंद स्वरूप प्राप्त करून देतोस. म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतात, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. अहो माऊली, आपण सर्वजण संसाराच्या जाळ्यात अडकलेलो आहोत. त्या जाळ्यामध्ये अनेक विषयरूपी सर्प आपल्याला मिठी मारतात.
त्यांनी मिठी मारल्यामुळे आपल्याला आपल्या आत्महिताचं विस्मरण घडतं. परंतु माऊली हो, आपल्या आराध्य देवतेने, आपल्या सद्गुरूंनी अत्यंत कृपादृष्टीने आपल्याकडे पाहिलं तर हे आजूबाजूला विषयरूपी वावरणारे सर्प असू देत, परंतु त्यांची भीती नाहीशी होते. कारण का तर गुरुकृपा दृष्टीमध्ये असं अमृत आहे की ज्या अमृतामुळे या सर्पांचं विषच नाहीसं होतं. अहो, ते निर्विष होतात, मग त्यांची भीती कसली. आणि त्यामुळेच साधकाच्या अंतःकरणात मी आत्मस्वरूप आहे हा बोध स्थिरावतो. तो आत्महिताचाच विचार करतो. विषयांचं भय त्याला राहत नाही. तरी कवणा ते तापू पोळी, कैसे निवो शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी, पुरे येसी तू. सद्गुरूंचा साक्षात गौरव करतायत. ते म्हणतात, हे सद्गुरु राया, तुझ्या अंतःकरणात कृपेचा, करुणेचा, प्रेमाचा पूर आहे. त्याच्यावरती लाटा उसळू लागल्या की आम्ही साधक या संसारातल्या तापाने कसे काय पोळले जाणार, असा प्रश्नच ज्ञानोबाराय प्रगट करतायत. इतका तो कृपेचा, करुणेचा आणि प्रेमाचा पूर सद्गुरूंच्या अंतःकरणातनं प्रगट होत असतो की त्यामुळे संसारातल्या तापांनी साधक पोळून जात नाही. ह्याचाच अर्थ संसारातले ताप त्याला सहन करावे लागत नाहीत असं नाही, तर संसारातल्या तापांमध्ये सुद्धा तो सद्गुरूंच्या प्रेमाची, नामाच्या प्रेमाची, नामस्मरणाच्या ओढीचीच शीतलता, शांतता अनुभवत असतो. आणि हे कसं होतं, जरी प्रसाद रस कल्लोळी, पुरे येसी तू. प्रसाद रूपी रसाचे कल्लोळ आणि लाटा ह्यांचा पूरच जर सद्गुरूंच्या अंतःकरणातनं प्रगट व्हायला लागला तर कुठला ताप कशाने आपण पोळून निघणार. या सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे योग सुखाचे सोहळे, सेवका तुझे नि स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तो. अरे सद्गुरुराया, तुझ्या कृपादृष्टीमुळेच योग सुखाचे सोहळे साधकांना उपभोगायला मिळतात. कुठले सोहळे? योग सुखाचे. योग म्हणजे परमेश्वराच्या चरणाशी, परमेश्वराच्या रूपाशी, त्याच्या प्रेम स्वरूपाशी एकरूप होण्याची प्रक्रिया, तो योग, त्याचे सोहळे. आणि नुसतेच सोहळे नाहीत तर त्याच्यात सुख आहे. असे योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे. तुझ्या प्रेमामुळे तुझ्या सेवकांना अर्थात शिष्यांना, विद्यार्थ्यांना हे योग सुख उपभोगायला मिळतं. आणि हे सोहळे उपभोगता भोगता तू या तुझ्या शिष्यांचं जे पालन पोषण करतोस ते कसं करतोस तर सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. सोहम, सोहम तोच मी आहे, ते आत्मतत्वच मी आहे. या बोधाचे लळे, या लळ्यांनी तू त्यांचं पालन पोषण करतोस, असं ज्ञानोबाराय म्हणतायत. काय सुंदर वर्णन आहे. ज्ञानोबाराय हे साक्षात महायोगी. त्यामुळे योगाभ्यासामध्ये सुद्धा सद्गुरू शिष्याचे कसे लाड करतात ते म्हणतायत, आधार शक्तीची अंकी, वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पालखी, परिये देसी निजे. अहो, आधार शक्तीची अंकी, आधार चक्र अर्थात मूलाधार चक्र, त्या ठिकाणी साक्षात कुंडलिनी मातेचं वास्तव्य आहे. त्या कुंडलिनी मातेच्या अंकावरती, मांडीवरती साधक रूपी बाळाला त्याचं पालन पोषण त्या मातेच्या अंकावरती, मांडीवरती सद्गुरू करतात.
आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी. त्या साक्षात जगदंबेच्या अंकावरती कौतुकाने आपल्या साधकाला, आपल्या शिष्याला ते वाढवतात. आणि मग सावकाशपणे हृदयाकाश पालखी परिये देसी निजे. शक्ती जागृत झाली की हळूहळू साधकाला हृदयाकाश रूपी पाळण्यामध्ये ठेवतात आणि त्या पाळण्यामध्येच त्याला झोके देऊन निजवतात. पण हे निजवणं म्हणजे आपण झोप घेतो तसं नाही, तर आत्मसुख, योग सुखामध्ये ते निजवतात. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करिसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळ लेणी लेववीसी. आता ह्या आपल्या साधकरूपी बाळाचे सद्गुरू लाड कसे करतात? तर प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, जी साक्षात चित कला आहे, चैतन्यरूपी कला आहे, त्या कलेनीच, त्या ज्योतीनीच त्याला ओवाळतात. त्याला खेळायला खेळणी देतात. ती कुठली? प्राणायामाची, मनपवनाची खेळणी. आणि त्याच्या अंगावर दागदागिनेही घालतात, अलंकार घालतात. त्याला आपण बाळलेणी म्हणतो. ती बाळलेणी कुठली आहेत? आत्मसुखाची बाळलेणी लेववीसी. काय वर्णन केले ज्ञानोबारायांनी. योग मार्ग आणि योग मार्गातल्या अनुभवांना असं प्रेमाने ओथंबून, भक्तीच्या रसात त्याला नाहू घालून हे अनुभव ज्ञानोबारायांनी इथे आपल्या समोर प्रगट केलेले आहेत. हृदय आकाशामध्ये निजवल्यानंतर बाळ जागं होतं. त्या जाग झालेल्या बाळाला भूक लागते. ज्ञानोबाराय म्हणतात, 17 स्तन्य देसी, अनाहताचा हल्लरू गासी, समाधी बोधे निजविसी बुझाऊने. त्या हृदय आकाशातल्या पाळण्यात हा शिष्यरूपी बाळ झोपलाय. तो भुकेने जागा होतो, तर त्याला 17 स्तन्य देसी. योग मार्गात 17वी कला ही अमृत कला आहे. त्या अमृत कलेचं स्तनपान करतात आणि त्याची ज्ञानाची, भक्तीची भूक भागून जाते. मग पुढे त्याला सद्गुरू खेळवतात. ते खेळवण्यासाठी अनाहताचा हल्लरू गासी, अनाहताचा हल्लरू गासी गाणं गातात, बालगीत गातात. पण ते कुठलं? अनाहताचं. कुठल्याही 2 गोष्टींचा संबंध न येता सहजपणे येणारा हासा दैवी नाद, अनाहत नाद. त्या अनाहत नाद रूपी गाणं ते गातात. ते ऐकता ऐकता हे साधक बाळ, हे शिष्य बाळ परत झोपी जातं. पण झोपी जाताना समाधी बोधे निजविसी बुझाऊनी, त्याचं समाधान करतात आणि त्या समाधानाने समाधी रूपी झोपेला ते बाळ प्राप्त होतं. आणि ह्या कारणामुळेच ज्ञानोबाराय गुरुरायांना म्हणतात, म्हणोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझिया पाऊली. म्हणोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझिया पाऊली. या कारणे मी सावली न संडी तुझी. सद्गुरूंच्या सावलीत बसणं, त्या सावलीचं सुद्धा काय महत्व आहे. तर ज्ञानोबाराय म्हणतात की अगं, तू साक्षात माऊली आहेस साधकांसाठी. तुझ्या कृपा दृष्टीने तू त्यांना सांभाळतेस आणि तुझ्या चरणांना आपल्या हृदयात जे धारण करून राहतात त्यांना पिके सारस्वत, सर्व विद्या प्राप्त होतात, सर्व ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणूनच या कारणे मी सावली न संडी तुझी. त्यामुळे हे गुरुराया, मी तुझी सावली सोडून कधी जाणार नाही. मी तुझ्या कृपेच्या सावलीतच बसून राहणार. माऊली हो,
ज्ञानोबारायांना हीच प्रार्थना करावीशी वाटते की ज्ञानोबाराय आपल्या अंतःकरणात आपल्या सद्गुरूंबद्दल आपलं जे प्रेम आहे त्याचे काही अंश आमच्या हृदयात प्रकट व्हावेत. तो कृपा प्रसाद आम्हाला मिळावा आणि आमचं सुद्धा आमच्या सद्गुरूंवरचं, गुरुदेवांवरचं, आराध्य देवतेवरचं प्रेम असंच वाढत जाव. अहो सद्गुरूची ये कृपा दृष्टी, अहो सद्गुरूची ये कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी. तो सकळ विद्यांची ये सृष्टी धात्रा होय. अहो सद्गुरूंच्या कृपादृष्टीबद्दल काय सांगावं. त्या कृपादृष्टीचं सामर्थ्य काय, तर त्या कृपादृष्टीमधली जी करुणा आहे, त्या करुणेच्या ठिकाणी एक अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाच्या आश्रयाला जो साधक राहतो त्याच्या ठिकाणी सृष्टी करता जो ब्रह्मदेव त्याच्याप्रमाणे सामर्थ्य प्राप्त होतं आणि तो नवीन नवीन विद्यांची सृष्टी निर्माण करतो. हे ते सामर्थ्य आहे. हे ते सामर्थ्य सद्गुरूंच्या कृपादृष्टीमध्ये आहे. अशा त्या कृपादृष्टीला, अशा त्या सद्गुरूंना ज्ञानोबाराय नमन करतात, प्रार्थना करतात आणि आधार शक्तीची या अंकी वाढवणाऱ्या त्या शक्ती स्वरूपिणी जगदंबेला प्रार्थना करतात. म्हणोनी अंबे श्रीमंते, निज जन कल्पलते, आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. म्हणून हे अंबे, हे जगदंबे, हे शक्ती स्वरूपिणी, तू श्रीमंत आहेस, षडगुण ऐश्वर्याने संपन्न आहेस आणि म्हणूनच निज जन कल्पलते म्हणजेच काय, तर तुझ्या अत्यंत जवळचे आहेत, तुझे जे भक्त आहेत, साधक आहेत, त्यांच्या तू मनोकामना पूर्ण करणारी कल्पतरू आहेस. हे माते, म्हणूनच मी तुला प्रार्थना करतो की आता तू मला आज्ञा कर. कशाची, तर ग्रंथाच्या निरूपण करण्याची. ज्ञानोबारायांचा हा भाव हृदयात धारण करण्यासारखा आहे. आपल्या सद्गुरूंबद्दलचं असलेलं प्रेम, भक्तिभाव, त्याचा संपूर्णपणे आनंद घेत आपल्या हृदयामध्ये सुद्धा असाच भक्तिभाव वाढत राहावा, हीच आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.